Hello, my dear students and parents. Welcome to our Math Planet channel. मंथन राज्यस्तरीय सामान्य परीक्षा इयत्ता 6वी या इयत्तेचा सन 2025 रोजी जो पेपर 2 झाला, त्यातील बुद्धिमत्ता चाचणी या विषयावरील प्रश्न क्रमांक 26 ते 50 आज आपण सॉल्व्ह करणार आहोत. चला तर आपण सुरुवात करूया. पहा विद्यार्थी मित्रांनो, अतिशय छान आणि सोप्या पद्धतीची प्रश्नपत्रिका आलेली होती. आपण शांतपणे जर ह्याचं विश्लेषण केलं तर आपल्याला असं लक्षात येईल की प्रश्न अतिशय साधे सरळ सोपे होते, परंतु सोडवताना आपण बिलकुल घाई करायची नाहीये, जेणेकरून सोपं असून परीक्षेमध्ये कधी कधी गडबड केल्यामुळे मार्क जातात. पहा पहिला प्रश्न येते, महाराष्ट्र सदन या शब्दातील उजवीकडून चौथ्या अक्षराच्या डावीकडील दुसऱ्या अक्षराच्या उजवीकडील तिसरे अक्षर कोणते? आता प्रश्न जरी मोठा असला तरी त्याचे आपण 3 पार्ट करणार आहोत. पहा येथे पहिले महाराष्ट्र सदन हा शब्द आपण लिहून घेऊया. ठीक आहे, हा शब्द आपण लिहून घेतला. आता या शब्दातील उजवीकडून चौथ्या अक्षराच्या, आता उजवीकडून चौथं अक्षर कोणतं येणार आहे? पहिलं, दुसरं, तिसरं आणि चौथं, म्हणजे हे अक्षर येणार आहे. डावीकडील दुसऱ्या अक्षराच्या, म्हणजे ह्याच्या डावीकडील दुसरं अक्षर कोणतं येणार आहे? पहा, हे पहिलं आणि दुसरं, म्हणजे हे अक्षर येणार आहे. या अक्षराच्या उजवीकडील तिसरे अक्षर, आता याच्या उजवीकडे तिसरं अक्षर कोणतं येणार आहे? पहा, हे पहिलं, दुसरं आणि तिसरं, म्हणजेच कोणतं अक्षर येणार आहे? स. स कुठे आहे? तर ऑप्शन नंबर 2 मध्ये आहे. म्हणून 26चं आन्सर काय येणार आहे? ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर. पुढे पहा, वर्कशॉप या शब्दातील अक्षरांपासून पर्यायातील कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होणार नाही? इथं नाही म्हटलेलं आहे. पहा येते खूप सोपा प्रश्न आहे. वर्क, आता इथे सरळ सरळ दिसतंय की याच्यापासून वर्क शब्द तयार होईल. शॉप, इथे पण शॉप शब्द तयार होईल. शार्प, आता जर नीट ऑब्झर्वेशन केलं तर शार्पच्या पेलिंगमध्ये ए आहे, जो ह्या मूळ शब्दामध्ये बिलकुल दिसत नाहीये, त्याच्यामुळं हा शब्द तयार होणार नाही आणि आपल्याला नाही हेच विचारलेलं आहे. म्हणून 27चं उत्तर ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. पुढे जाऊया. पहा प्रश्न क्रमांक 28 ते 32 साठी सूचना दिलेली आहे की गटात न बसणारे पद ओळखून योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. आता गटात न बसणारा शब्द आपल्याला शोधायचा आहे, म्हणजेच त्याला आपण ऑड मॅन आउट म्हणतो. पहा शुक्रवार, शनिवार, सोमवार आणि बुधवार अशा पद्धतीने आहे ते, म्हणजे शुक्र, शनी, सोम आणि बुध अशा पद्धतीने आपल्याला वाटतं की वारांची नावं आहेत, परंतु इथं जर नीट ऑब्झर्वेशन केलं तर शुक्र, शनी आणि बुध हे ग्रहांची नावे आहेत, तर सोम हा कोणताही ग्रह नाहीये. म्हणून ऑप्शन नंबर 3 हे त्याचं उत्तर आहे. कान, हृदय, फुफ्फुसे आणि यकृत, इथं जर नीट बघितलं तर हृदय, फुफ्फुसे आणि यकृत हे अंतर इंद्रिय आहेत, म्हणजे ते शरीराच्या आतमध्ये आहेत, जे आपल्याला डोळ्यांना दिसत नाहीयेत. परंतु कान ही बाह्य इंद्रिय आहे, त्याच्यामुळं 29चं उत्तर ऑप्शन नंबर 1 इज द राईट आन्सर. पुढे पहा, इथं 4 आकृत्या दिलेल्या आहेत, आपल्याला वेगळी आकृती शोधायची आहे. वर पाहिलं तर प्रत्येक आकृतीचे 3-3 पार्ट केलेले आहेत, परंतु पहिला, दुसरा आणि चौथा ऑप्शन जर पाहिला तर 3 पार्ट हे सेम टू सेम केलेले आपल्याला दिसून येतात, सारखे सारखे आकाराचे. ठीक आहे, परंतु याच्यामध्ये मात्र हे जे 3 पार्ट केलेले आहेत ते वेगवेगळ्या आकाराचे आहेत, म्हणजे सारखे नाही आहेत. म्हणून ऑप्शन नंबर 3 हे त्याचं उत्तर आहे. पुढे पहा, एक्स, एच, आय आणि डब्ल्यू याच्यापैकी आपल्याला वेगळा ऑप्शन शोधायचा आहे. इथं जर तुम्ही नीट पाहिलं तर मी इथं बघा काढतो एक्स, एच, आय आणि डब्ल्यू. तर आपल्याला अशा पद्धतीने विचार करता येईल. हा जो एक्स आहे, तुम्ही 3री 4थीमध्ये सिमेट्रिकल म्हणजे सममिती हा भाग पाहिलेला असेल. सममिती म्हणजे काय की अक्षराचे सारखे 2 भाग करणे. आता इथं एक्सचे जर बघा
असा उभ्या पद्धतीने जर एक्सला कापलं तर सारखे सारखे 2 तुकडे होतील आणि आडव्या पद्धतीने जरी त्याचा काप घेतला तरी पण 2 तुकडे होतील. म्हणजे एक्स हा 2 पद्धतीने सममित आहे. एचला पण अशा पद्धतीने उभा आणि आडवा जर छेद घेतला तर त्याचे 2 सारखे तुकडे होतील. आयला सुद्धा बरोबर अशा पद्धतीने आणि अशा पद्धतीने कापलं तर बरोबर 2 सारखे तुकडे होतील. परंतु डब्ल्यूला जर उभ्या पद्धतीने कापलं तरच सारखे तुकडे होतील. आडव्या पद्धतीने कापल्यावर तुकडे होणार नाहीत. म्हणजे त्याचं उत्तर ऑप्शन नंबर 4 इज द राईट आन्सर होणार आहे. नीट समजून घ्या. सममिती म्हणजे सिमेट्रिकल ह्या 2 पद्धतीने कापला तरी सारखे तुकडे होतात. ह्याचे सुद्धा याचे मात्र एकच पद्धतीने सारखा तुकडा होतो, आडवा होत नाहीये, म्हणून तो वेगळा आहे. येथे पहा 32. इथं खूप सोपं आहे पहा. 636, 418, 525 आणि 749. याच्यामध्ये जर तुम्ही नीट ऑब्झर्वेशन केलं तर इथं 6 आहे आणि त्याचाच वर्ग इथं दिलेला आहे. 6 6 36 म्हणजे 6चा वर्ग 36 दिलेला आहे. इथे 5चा वर्ग 25 दिलेला आहे. इथे 7चा वर्ग 49 दिलेला आहे. परंतु इथे 4चा वर्ग 16 द्यायला पाहिजे होता, जो दिलेला नाहीये. म्हणजेच ऑप्शन नंबर 2 हा वेगळा आहे. पुढे पहा. वरील अक्षरमालेत यन या अक्षरानंतर ओ हे अक्षर व यन पूर्वी पी हे अक्षर आले आहे असे किती वेळा झाले आहे? आता पहा, याच्यामध्ये तुम्ही काय करायचंय, व्यवस्थित पुटअप करून घ्यायचे. यन या अक्षरानंतर ओ हे अक्षर, मग आपण यन लिहिला. यन या अक्षरानंतर ओ अक्षर पाहिजे आणि यन पूर्वी पी हे अक्षर पाहिजे. म्हणजे यनच्या अगोदर पी हे पाहिजे. म्हणजे अशा पद्धतीचा पॅटर्न कुठं तयार होतोय ते फक्त पाहायचं आहे. प्रश्नाचा व्यवस्थित तुम्ही काय करायचं आहे, व्यवस्थित त्याचे पार्ट करायचे म्हणजे खूप पटकन प्रश्न आपला सुटतो. तर पी एन ओ असा पॅटर्न कुठं आहे एवढंच फक्त पाहायचं आहे. पहा इथे पी एन ओ, इथे एक पॅटर्न आहे. इथं पी ओ एन आहे म्हणजे इथं नको आहे आपल्याला. पी एन ओ हा इथे सुद्धा एक पार्ट आहे. पी एन ओ इथं सुद्धा एक पार्ट आहे. पी ओ एन आहे म्हणजे हा आपल्याला नको. पी ओ एस एस तर बिलकुलच नको. तर अशा पद्धतीने आपल्याला किती पार्ट मिळाले? 1, 2 आणि 3. मग 3 कुठे आहे? तर ते ऑप्शन नंबर 2 मध्ये आहे. काही काही विद्यार्थ्यांचं चुकून काय होतं, 3 आलं ते पटकन 3 नंबरच्या पर्यायाला गोल करतात. परंतु तो 3 नंबरचा पर्याय कुठे दिलेला आहे? ऑप्शन नंबर 2 मध्ये दिलेला आहे. एवढी फक्त व्यवस्थित काळजी घ्या. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. पुढेचा, खालीलपैकी कोणत्या शब्दाचे पाण्यातील प्रतिबिंब हुबेहूब मूळ शब्दासारखेच दिसते? 2 अचूक पर्याय निवडा. आता खूप सोपा प्रश्न आहे, इथे जास्त स्पष्टीकरणाची गरज नाहीये. फक्त एक सांगतो, पाण्यातील प्रतिबिंब जे आहे याच्यामध्ये समजा टी असेल तर याच्यामध्ये वरचा भाग खाली होतो आणि खालचा भाग वरती जातो. अशा पद्धतीने ती प्रतिमा होते. एवढंच फक्त लक्षात द्या क्या, म्हणजे हा टी हा अशा पद्धतीने दिसेल. म्हणजेच आपल्या मराठी भाषेत जर सांगायचं झालं तर डोकं खाली आणि पाय वर अशा पद्धतीने ती प्रतिमा दिसते. आता इथं डी आय ई हे जर तिन्ही अक्षर जर उलटे केले, डोकं खाली आणि पायावर ह्या पद्धतीने, तर हे सेम टू सेम दिसणार आहेत. टी डबल ओ ह्याच्यामध्ये टी जर उलटा केला तर तो अशा पद्धतीने दिसणार आहे, म्हणजे हुबेहूब दिसणार नाही. म्हणजे हा ऑप्शन तर गेला. आता पुढचा ऑप्शन पहा इथे एच ओ एक्स. ह्याच्यामध्ये एच ओ एक्स हे तिन्ही अक्षर जरी उलटे केले तरी ते सेम टू सेम तसेच दिसणार आहेत. त्याच्यामुळे हा सुद्धा पर्याय आपलं उत्तर येणार आहे. आणि एम ओ एम ह्याच्यामध्ये जो एम आहे तो जर उलटा केला तर तो डब्ल्यू दिसणार आहे, म्हणजे सेम टू सेम दिसणार नाहीये. त्याच्यामुळे हा सुद्धा पर्याय गेला. म्हणजे पर्याय नंबर 1 आणि पर्याय नंबर 3 हे त्याचं उत्तर आहे. 2 अचूक पर्याय निवडायचे हे पहा, म्हणजे तुम्हाला 2 गोल करायचे आहेत. एकदम व्यवस्थित केअरफुली करा. प्रश्नपत्रिका सोपी असते परंतु आपल्याला व्यवस्थित वाचायला पाहिजे. पुढे पहा, जी डी एच एच एल जी म्हणजे जी डी एच ला एच एल जी आहे. चला जी डी एच कुठे आहे पाहूया. जी डी एच म्हणजे जी पासून डी पर्यंत जायचं, डी पासून एच पर्यंत जायचं. त्याला काय आहे? एच एल जी म्हणजे एच एल
जी. म्हणजे अशा पद्धतीने आपली आकृती तयार होत आहे. आता पहा IFJ, IFJ. तर काय येईल पहा इथे? तर अशा पद्धतीने आपली तयार होईल. काय? JN आणि इथे आय होतं मला वाटतं. JNI. मग JNI कुठे आहे? तर ऑप्शन नंबर 4 मध्ये आहे. म्हणून 35चं उत्तर ऑप्शन नंबर 4 इज द राईट आन्सर. हे अतिशय सोपा प्रश्न आहे आणि हे हातचे मार्क असतात. फक्त व्यवस्थित आपण ते वाचलं पाहिजे. पुढे पहा, दिलेल्या मालेतील 5, 15, 10 व 11 या क्रमांकाची अक्षरे घेऊन आपल्या राज्यातील एका जिल्ह्याचे नाव तयार होते. या नावातील तिसरे अक्षर कोणते? आता 5 नंबरचा कुठला प्रश्न अक्षर आहे? 1, 2, 3, 4, 5. 5 नंबरचा आहे पी. तुम्ही पी इथं लिहिला. 15 नंबरचा कुठे आहे पहा? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15. 15 ला आहे ई. 10 ला काय आहे? 3, 2, 5, 2, 7, 2, 9 आणि 10. 10 ला आहे यू आणि 11 ला आहे एन. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला 4 अक्षर सापडलेले आहेत आणि ह्याला जर आपण व्यवस्थित सिक्वेन्समध्ये लावलं तर एका जिल्ह्याचं नाव तयार होतं. तो जिल्हा आहे पुणे. ओके. मग त्यांनी काय सांगितलेलं आहे? ज्या जिल्ह्याचं नाव तयार होतं त्याच्या नावातील तिसरे अक्षर कोणते? आता हा व्यवस्थित लावलेला आहे आपण सिक्वेन्समध्ये आणि तिसरं अक्षर कुठलं आहे? तर एन हे अक्षर तिसरं आहे बघा. पहिले, दुसरे, तिसरे. मग एन कुठे आहे? तर ऑप्शन नंबर 4 मध्ये आहे. म्हणून 36चं उत्तर ऑप्शन नंबर 4 इज द राईट आन्सर. पुढे पहा. पुढील प्रत्येक प्रश्नात पहिल्या व दुसऱ्या पदाचा जसा संबंध आहे अगदी तसाच संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी आहे हे लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या सर्वात मोठ्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. 2 अचूक पर्याय निवडा. इथे पहा, मी इथं जोर का देत आहे? कारण प्रत्येक जी मुलं परीक्षेला बसतात ते सगळे हुशारच असतात. आपापल्या पद्धतीने ते प्रश्न सोडवतात. परंतु हुशार मुलांचं सुद्धा कधी कधी काय होतं, हे 2 अचूक पर्याय निवडा हे वाचायचं राहून जातं आणि नंतर त्याला बाहेर आल्यानंतर एकदम फील वाटतं. म्हणून व्यवस्थित वाचणं हे खूप महत्वाचं आहे. काय ते 25 ला 20 तर 34 ला किती? आता 25 ला 20 तर 34 ला किती? आता इथं जर पाहिलं तर पहिली गोष्ट आपण फरक बघूया. 25 मधून जर 5 घालवले तर 20 येतात. मग 34 मधून जर आपण 5 घालवले म्हणजे 34 वजा जर 5 आपण केले तर उत्तर किती येतं? 29 येतं. म्हणजे 29 येतं. 29 इथे आहे का? तर आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 2 तर आपल्याला सापडला. परंतु आपल्याला 2 अचूक पर्याय पाहिजे. म्हणजे आणखीन एक आपल्याला शोधायला पाहिजे. आणखीन काय करता येईल पहा इथे. ह्या दोघांचा जर आपण गुणाकार केला 5 दुनी 10 म्हणजे ह्या 2 अंकांचा जर आपण गुणाकार केला तर किती येतो? 10. आणि 10 ची जर दुप्पट केली म्हणजे 10ला पुन्हा जर 2 ने गुणलं तर किती येतं? 20 येतं. तशा पद्धतीने इथं होते का बघूया. ह्या 2 अंकांचा गुणाकार 3 चोक 12 आणि 12 ची पुन्हा दुप्पट केली तर किती येते? 24. मग 24 कुठं ऑप्शनमध्ये आहे का? तर तो आहे. म्हणजेच ऑप्शन नंबर 4. म्हणजेच या प्रश्नाची 2 उत्तर आली. ऑप्शन नंबर 2 आणि ऑप्शन नंबर 4 जे की तुम्हाला दोन्हीही गोल करायचे आहेत. चला पुढे जाऊया. पहा इथे सोपा प्रश्न आहे. इथे गोल आहे आणि त्याच्यामधल्या रेषा, इथे गोल आहे आणि त्याच्यामधल्या रेषा. एक तर गोष्ट लक्षात आली की इथे गोल आहे, इथे सुद्धा गोलच राहतो. म्हणजेच इथे अशा पद्धतीने आकृती आहे डायमंड शेप, इकडे सुद्धा तशाच पद्धतीने राहते. म्हणजे ऑप्शन नंबर 1 तर आपला गेला. आता ऑप्शन नंबर 2, 3 आणि 4 मध्ये आपल्याला काय करायचंय? त्याचं उत्तर शोधायचं आहे. पहा इथे आता इथे रेषेची रचना आहे. अशा पद्धतीच्या रेषा होत्या. त्या कशा पद्धतीने झाल्या? अशा पद्धतीने झाल्या. म्हणजे थोडक्यात काय झालं? अशा पद्धतीचा काटकोन तयार झाला. म्हणजे अशा पद्धतीच्या रेषा होत्या, त्या अशा पद्धतीने झाल्या म्हणजे काटकोन तयार झाला. ठीक आहे. आता इथं काय आहे? अशा पद्धतीच्या रेषा आहेत. ठीक आहे. आता काटकोन कुठं तयार होईल?
एकतर इकडच्या साईडला तयार होईल किंवा इकडच्या साईडला तयार होईल. म्हणजेच एकतर इकडे तयार होईल किंवा इकडे तयार होईल. म्हणजे रेषा कशा पाहिजे? आडव्या रेषा आपल्याला पाहिजे. मग आडव्या रेषा कुठे आहेत? फक्त ऑप्शन नंबर 2 मध्ये आहेत. म्हणून 38चं उत्तर ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर. साधा सरळ सोपा प्रश्न आहे पहा. पंढरपूर भीमा तर पैठण काय? आता जर तुम्ही पाहिलं तर पंढरपूर हे शहर भीमा नदीच्या तीरावरती आहे किंवा पंढरपूरमधून भीमा नदी जाते असं आपण म्हणूया. तर पैठणमधून कोणती नदी आहे? गोदावरी ही नदी आहे. हे तर तुम्हाला माहितीच आहे. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 3 हे त्याचं उत्तर आहे. पुढे पहा, ओडिसा बंगालचा उपसागर, म्हणजेच असं वाचूया आपण, बंगालचा उपसागर ओडिसा तर अरबी समुद्र काय? 2 अचूक पर्याय निवडा. आता तुम्हाला माहिती आहे की बंगालच्या उपसागरापाशी ओडिसा आहे. मग अरबी समुद्र कोणत्या राज्यामध्ये कोणत्या राज्याला लागून जातो म्हणजे किनारा? तर अरबी समुद्राचा किनारा हा महाराष्ट्र आणि कर्नाटकला लागून जातो. म्हणजे महाराष्ट्र तर तुम्हाला माहिती आहे की महाराष्ट्राच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे आणि कर्नाटकला सुद्धा अरबी समुद्राचा किनारा लागतो. म्हणजे ऑप्शन नंबर 1 आणि ऑप्शन नंबर 2 हे त्याचं उत्तर आहे. पश्चिम बंगाल आणि आंध्र प्रदेश याचा अरबी समुद्राशी काही संबंध येत नाहीये. त्याच्यामुळे 40वेचं उत्तर ऑप्शन नंबर 1 आणि ऑप्शन नंबर 2 आहे. पुढे पहा, JFN आणि R. Jला FN तर Rला काय? याच्यासाठी आपल्याला ABCD लिहावे लागेल. पहा, ह्या प्रश्नामध्ये ABCD हीच आपण वापरूया. Jला FN, Jला FN. आता जर पाहिलं आपण तर Jचा आणि Fचा काय संबंध आहे? 1 2 3 4 म्हणजे Jच्या डावीकडील चौथं अक्षर 1 2 3 4. हो, Jच्या उजवीकडील चौथं अक्षर म्हणजे हा जो J आहे त्याच्या डावीकडील चौथं अक्षर सुरुवातीला घेतलंय आणि उजवीकडील चौथं अक्षर घेतलेलं आहे. तसंच Rचं होते का बघूया. R जो आहे ह्याच्या डावीकडील चौथं अक्षर कोणतं आहे? 1 2 3 4 म्हणजे N आहे. N आहे. ओके, N तर सापडला. आता उजवीकडील चौथं अक्षर 1 2 3 4 व्ही आहे. म्हणजे व्ही सुद्धा जुळत आहे. म्हणजेच ऑप्शन नंबर 3 हे त्याचं उत्तर आहे. चला पुढे पाहूया. वरील अक्षरमालेनुसार पर्यायातील कोणत्या जोडीतील अक्षरांच्या अनुक्रमांकांची बेरीज 15 इतकी आहे? आणि सगळ्यात महत्वाचं 2 अचूक पर्याय निवडा. EJ. आता ई किती नंबरला आहे? 1 2 3 4 5. ई हे 5 नंबरला आहे. जे हे 10 नंबरला आहे. ठीक आहे, म्हणजे 10 आणि 5 किती झाले? 15 झाले. म्हणजे पर्याय क्रमांक 1 तर आपल्याला मिळालेला आहे. OA. ओ किती नंबरला आहे बघा? 5 1 5 5 2 10 5 3 15. आता ओच 15 नंबरला आहे, त्याच्यामुळे बेरीज 15 यायची काही विषयच येत नाही. त्याच्यामुळे हा ऑप्शन तर गेलेला आहे. कारण हा 15 नंबर हा आणि हा ए हा 1 नंबर म्हणजे 16 बेरीज होईल. म्हणजे ते काय आपल्याला चुकीचं होईल. आता GH. जी कुठे आहे? हे झालं 5 6 7. जी हा 7 नंबरला आहे आणि H किती नंबरला आहे? हा 8 नंबरला आहे. 7 आणि 8 किती होतात? तर 7 दिसत आहे का? हे व्यवस्थित लिहितो. ठीक आहे. 7 आणि 8 किती होतात? 15 होतात. त्याच्यामुळे हे सुद्धा उत्तर आपलं सापडलेलं आहे. पुढे जायची काही गरज नाही, तरी सुद्धा तुम्ही थोडंसं चेक करून पाहिलं तरी चालणार आहे. पुढे पहा, सोबतच्या संख्या मनोऱ्याचे निरीक्षण करून प्रश्नाचे उत्तर द्या. 12 14 18 13 16 19 म्हणजे 12 14 18 जर आपण पाहिलं तर पहा इथे 12 14 18 13 16 19 13 16 19 म्हणजे अशा पद्धतीने पॅटर्न तयार होत आहे. तसंच पॅटर्न आपल्याला तयार करूया. 12 11 13. आता पहा इथे थोडासा वेगळा पेन घेऊया म्हणजे वेगळा पॅटर्न दिसेल. पहा इथं 12 11 13 म्हणजे हे वरचं टोक दिलेलं आहे. म्हणजे वरचं टोक, मग खालचं टोक आपल्याला पाहायचं आहे. पहा इथे 12 11 13 24 26 25. मग 24 26 25 कुठे? ऑप्शन नंबर 4 मध्ये आहे. म्हणजे 43चं उत्तर ऑप्शन नंबर 4 इज द राईट आन्सर. पुढे पहा 44वा. 12 24 26. आता 12 24 26 इथे आहे 12
24 कुठे आहे? इथे आहे 24 आणि इथं आहे 26. मग 12, 24, 26ला काय दिलेलं आहे त्यांनी? म्हणजेच वरच्या पॅटर्नचा हा 12 आणि हा 24, 26 दिलेला आहे. ठीक आहे. त्याला काय सांगितलं? 13, 25, 26 म्हणजे 12च्या एक्झॅक्टली समोरचा 13 घेतला आणि इथं 25, 26 घेतलेला आहे. म्हणजेच हा 12 आणि हे शेवटची, त्याच्या समोरचं 13 आणि हे शेवटचे, अशा पद्धतीचा पॅटर्न तयार करायचा आपल्याला. 17, 24, 22. आता हा 17 हा 24 आणि 22, 17च्या एक सोडून 24 आणि हा 22 अशा पद्धतीने घेतलेले आहे. 17 एक सोडला 24, 22. मग आता 17च्या एक्झॅक्टली इथला कुठला आहे समोरचा? 20. त्याच्यानंतर एक सोडून 25 आणि पुढे येईल 22. म्हणजे 20, 25 आणि 22. म्हणजे 20, 25, 22 कुठे आहे? तर ऑप्शन नंबर 1 मध्ये आहे. म्हणून 44 याचं उत्तर ऑप्शन नंबर 1 इज द राईट आन्सर. अतिशय सोपं आहे पहा. पुढचे पहा. 45 ते 48 साठी सूचना. प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणाऱ्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. पाय ते 2, 4, 12 आणि 48. इथं जर आपण नीट बघितलं तर ह्या संख्या आपण इथे लिहून काढूया. 2, 4, 12 आणि 48. हे पेनाने कदाचित तुम्हाला दिसेल नाही दिसेल, आपण थोडासा केच पेन वापरूया. इथे काय संबंध आहे पहा. बेदुनी 4 म्हणजे 2ची दुप्पट 4, म्हणजे 2ला 2 ने गुणलं. 4 त्रिक 12 दुप्पट नाही येतं. 2ला 2 ने गुणायचं, 4ला 3 ने गुणायचं, नंतर इथं 4 ने गुणायचं, नंतर इथे 5 ने गुणायचं. बेदुनी 4, 4 त्रिक 12, 12 चौक 48 आणि 48 पाचशे, म्हणजे 48 गुणिले 5 आपल्याला करायला लागेल. करून टाकूया. 48 गुणिले 5, 5 48, 7 4, 5 चौक 20 आणि 4 24, 240. मग 240 कुठे? ऑप्शन नंबर 2 ला आहे. म्हणून 45चं उत्तर ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर. पुढे पहा. WAT आणि क्वेश्चन मार्क दिलेला आहे. याचं जरा नीट ऑब्झर्वेशन आपण केलं तर इथं किती रेषा आहेत पहा. W किती रेषेने तयार झालेला आहे? 1 2 3 4. A किती रेषेने तयार झालेला आहे? 1 2 3. आणि हा किती रेषेने तयार झालेला आहे? 2. म्हणजे 4 3 2 आणि इथं एकच रेषा आपल्याला पाहिजे. म्हणजेच आपला डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे उतरत्या क्रमाने एक एक रेषा कमी होते आहे. मग एक रेषा कुठे आहे? फक्त ऑप्शन नंबर 3 मध्ये आहे. म्हणून 46चं उत्तर ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. चला 47 वरती जाऊया. इथं एक पॅटर्न दिलेला आहे आणि तो पॅटर्न कशा पद्धतीने चेंज होत आहे ते दिलेला आहे आपल्याला. काय करूया आपण? आधी थोडंसं ऑब्झर्वेशन करूया. इथं ट्रायंगल आहे, स्क्वेअर आहे, सर्कल आहे, त्यांच्या पद्धतीचा स्टार आहे आणि रंगवलेला सर्कल आहे. आता जर आपण नीट बघितलं तर कोणती तरी एकच आकृती जर आपण पाहिली आणि ऑब्झर्वेशन करून जर व्यवस्थित आपल्याला ते आलं तर आपण पाहूया. इथे ट्रायंगल आहे. दुसऱ्या पॅटर्नमध्ये ट्रायंगल कुठे गेलेला आहे? शेवटी. ठीक आहे. तिसऱ्या पॅटर्नमध्ये कुठे आलेला आहे? तो 3 नंबरला. म्हणजे ऑब्झर्वेशन करून आपल्याला ते परफेक्ट आन्सर तितकंसं येणार नाहीये. चला आपण काय करूया, अशा पद्धतीने पटकन फिगर काढूया. म्हणजे काय होईल, अगदी क्लिअर उत्तर आपलं येईल. त्याच्यानंतर अशा पद्धतीने आहे. आणि तिसरा पॅटर्न कसा आहे, इथे कलर केलेला आहे, इथं स्क्वेअर, इथं ट्रायंगल, इथं स्टार आणि इथे सर्कल. आणि आहे आपल्याला उत्तर शोधायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, असे प्रश्न सोडवताना तुम्ही काय करायचं आहे, इथं फक्त नंबर द्यायचे 1 2 3 4 5. म्हणजे काय होतं, परफेक्ट उत्तर आपल्याला येतं. तर 1 2 3 4 5. आता हेच नंबर इथं कुठे गेलेले आहेत पहा. हा 1 ट्रायंगल कुठे गेलेला आहे इथे, हा 2. ठीक आहे. आणि याला किती नंबर आहे? 5. याला किती नंबर आहे? 4. आणि याला किती नंबर आहे? 3. इथं देऊया
हा 5, सुरुवातीचेच नंबर कंटिन्यू करायचे. ह्याला किती आहे 2, ट्रायंगलला किती आहे 1, ह्याला किती आहे 4 आणि ह्याला किती 3. आणि आता फक्त पाहायचं आहे की कोणत्या पॅटर्नमध्ये ते नंबर चेंज होत गेलेले आहेत. पहा येते 1 2 3 4 5, त्याचं काय झालेलं आहे पहा 3 4 5. म्हणजे हा जो 3 4 5 आहे तो सुरुवातीला आलेला आहे आणि नंतर 2 1 आलेला आहे. म्हणजेच पॅटर्न काय चेंज होते पहा येते 3 4 5 म्हणजे 3 नंबर 4 नंबर 5 नंबर सुरुवातीला येत आहे आणि नंतर 2 पासून 1 पर्यंत जात आहे. आता पहा इथे 3 नंबर 4 नंबर 5 नंबर म्हणजे 5 2 1 हे सुरुवातीला येत आहेत का पहा इथे 5 2 1 सुरुवातीला येत आहेत आणि त्याच्यानंतर काय होतंय 4 3. ठीक आहे, अशा पद्धतीने पॅटर्न आहे. पॅटर्न तर आपल्याला समजलेला आहे. पहा मग इथं 3 नंबर 4 नंबर 5 नंबरचा अंक म्हणजे काय होईल 1 4 3 इथं सुरुवातीला येणार आहे 1 4 3 आणि नंतर 2 5 2 5. मग 1 नंबरला काय ट्रायंगल, 4 नंबरला काय अशा पद्धतीचा स्टार, 3 नंबरला काय आहे तर सर्कल, 2 नंबरला काय आहे आपला स्क्वेअर आणि 5 नंबरला काय रंगवलेलं सर्कल म्हणजे वर्तुळ. मग अशा पद्धतीने कुठे आहे तर अशा पद्धतीने जो ऑप्शन नंबर 1 मध्ये परफेक्ट आहे. तर ऑप्शन नंबर 1 हे त्याचं उत्तर आहे. आता मी तुम्हाला समजून देताना थोडासा वेळ गेला, परंतु तुम्हाला एकदा ते पटकन कळलं की तुम्ही पटापट नंबर देणार आहेत आणि फक्त नंबर कसे चेंज होतात इतकंच फक्त बघायचे. या पद्धतीने काय होतं बिलकुल गोंधळ होत नाहीये आणि परफेक्ट आपलं उत्तर येतं. पुढे पहा 48. पहा 48 मध्ये AFKPU BGLQV CHMRW अशा पद्धतीने वाचलं तर काहीच कळत नाही. इथे जर तुम्ही नीट बघितलं तर इथलं पहिलं अक्षर बघा ए आहे, इथं बी आहे, इथं सी आहे म्हणजे ABC आणि इथं काय येऊ शकतो डी येऊ शकतो. आणि जो ऑप्शनमध्ये ऑप्शन नंबर 2 आणि ऑप्शन नंबर 3 मध्ये आहे. चला पुढे बघूया. ABCD क्रमाने तुम्हाला येतच असेल. FGHI इथं आय येईल, KLMN इथं एन येईल, PQRS इथं एस येईल, UVWX मग अशा पद्धतीने कुठे DINSX तर तो आहे ऑप्शन नंबर 2 मध्ये आहे. म्हणून 48चं उत्तर ऑप्शन नंबर 2 हे त्याचं राईट आन्सर आहे. पुढे पहा पुढील मालिकेतील चुकीचे पद ओळखा व त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. प्रश्न क्रमांक 49 आणि 50. तर 49 प्रश्न मी सोडून देईल आणि 50वा प्रश्न हा तुमच्यासाठी असेल. तुम्ही काय करायचं त्याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे आणि ते उत्तर टाकल्यानंतर त्याच्यासमोर तुमचं नाव सुद्धा टाकायचं आहे. बघूया कोण कोण विद्यार्थी त्याचं अचूक उत्तर देत आहेत. पुढे पहा पुढील मालिकेतील चुकीचे पद ओळखा व त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. पाय इथे दिलेला आहे, थोडस वरती घेऊया आपण. 5 10 20 40 55 आणि 80 याच्यामध्ये चुकीचं पद ओळखा आपल्याला दिलेलं आहे. आता चुकीचं पद ओळखताना आपल्याला काय करायचं सुरुवातीला फरक पाहायचा, नंतर अंकाची दुप्पट, नंतर निमपट अशा पद्धतीने किंवा वर्गघन. तर आधी फरक बघूया. 5 आणि 10 मध्ये कितीचा फरक आहे तर 5 आणि 10 मध्ये 5चा फरक आहे. याच्यामध्ये कितीचा फरक आहे 10चा फरक आहे. याच्यामध्ये कितीचा फरक आहे 20चा फरक आहे. ठीक आहे, म्हणजे 5चा फरक 10चा फरक 20चा फरक म्हणजे 5ची दुप्पट 10 10ची दुप्पट 20 20ची दुप्पट 40 मध्ये 40चा फरक असायला पाहिजे आणि पुढे 80चा फरक असायला पाहिजे. अशा पद्धतीने जर विचार केला तर इथं 80च शेवटची संख्या येते. म्हणजे ही ट्रिक तर आपली काय उपयोगाला येणार नाहीये. आता आपण आणखीन पाहूया. इथं 5चा फरक, ठीक आहे, थोडा वेगळा पेन घेऊया. इथं 5चा फरक, इथं 10चा फरक म्हणजे फरक जर 5ने वाढवला आपण तर इथं कितीचा फरक यायला पाहिजे 15चा फरक यायला पाहिजे. 5 10 15 15 आणि 5 इथं 20चा फरक यायला पाहिजे आणि 20 आणि 5 इथं 25चा फरक यायला पाहिजे. अशा पद्धतीने इथं जुळतंय का बघूया आपण आता.
5 आणि 5 10, 10 आणि 10 20, 20मध्ये जर आपण 15 मिळवलं तर इथं किती यायला पाहिजे? 35 यायला पाहिजे. तर आपण असं समजूया की इथं 35 आहे. ठीक आहे. 35मध्ये जर 20 मिळवले तर 55 येतात का? 35 अधिक 20 किती येतात बघा. ह्या 5 असे 5, 3 आणि 2 5. हो, 55 येतात. 55मध्ये जर 25 मिळवले तर 80 येतात का? बाजूला करून बघूया. 55 अधिक 25, 5 आणि 5 10, चाले 1 5 6 2 8 म्हणजे 80 येतात. म्हणजे अशा पद्धतीने जर आपण गेलो तर इथे 40च्या ऐवजी आपल्याला 35 संख्या असायला हवी होती. म्हणजे 40 हे चुकीचं आहे. पण 40 ऑप्शन नंबर 2 मध्ये आहे. म्हणून 49चं उत्तर ऑप्शन नंबर 2 इज द राईट ॲन्सर. आता अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये वेगळ्या पद्धतीचा तुम्ही जर विचार करून सुद्धा उत्तर येऊ शकतं. तुम्ही सुद्धा वेगळा विचार करा. पुढे पहा 50वा प्रश्न. हा 50वा प्रश्न YWTQKE. तर तुम्ही ABCD जी लिहिलेली असते त्याच्यामध्ये तुम्ही व्यवस्थित हे पहा. तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर नक्कीच येईल. हा प्रश्न आपण तुमच्यासाठी देऊया. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण प्रश्न क्रमांक 26 ते 50 इथं कव्हर केलेले आहेत. पुढच्या पार्टमध्ये आपण प्रश्न क्रमांक 51 ते 75 कव्हर करूया. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला कोणत्या इयत्तेचे कोणत्या विषयाचे व्हिडिओज आणखीन पाहिजे ते कमेंट बॉक्समध्ये करा. जेणेकरून आपण तुम्हाला साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये ते समजवण्याचा निश्चितच प्रामाणिकपणे प्रयत्न करूया. धन्यवाद.